वाढणारं तापमान, प्रचंड घामाच्या धारा आणि त्यात शरीरामध्ये निर्माण झालेली उष्णता, याचं काय करायचं? किंवा कुटुंबाचं स्वतःचं संरक्षण या उन्हापासून, या उन्हाळ्यापासून कसं घ्यायचं? तर अजिबातच काळजी करू नका. आजचा हा व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण आहे आणि अभ्यासपूर्वक आहे, की ज्यामुळे तुम्हाला याचा फायदाच होईल. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या नक्की लक्षात येईल, की आजच्या या व्हिडिओमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी असे काही पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, की जे रोजच्या आहारामध्ये तुम्ही अगदी एक वाटीभर इन्क्लूड करून घेतलेत. तर तुमच्या शरीरामधला थंडावा तसाच टिकून राहतो, अजिबात उष्णता होत नाही. आणि याचबरोबर आता उष्णता इतकीच वाढलेली आहे, की अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांनाच याचा त्रास होत असतो. तर या उष्णतेपासून कसं संरक्षण करायचं यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण ताक बनवतोय. पुदिना ताक बनवतोय. तर आपल्याला यासाठी लागणार आहे मुठभर पुदिना आणि मुठभर कोथिंबीर लागणार आहे. पुदिना उन्हाळ्यामध्ये तुम्ही जितका खाल ना, तितका तुमच्या शरीराला त्याचा फायदाच होईल, थंडावा मिळेल. यामुळे नुसतं ताक पिण्यापेक्षा अशा पद्धतीने पुदिना ताक करा. घरात सगळ्यांना आवडेल, कारण हे चवीला खरंच खूप बेस्ट लागतं. त्यामुळे एकदा तरी पुदिना ताक ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे किंवा किसून तुम्ही आलं यामध्ये घालू शकता. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ घालायचंय, साधारण एक पाव चमचा, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ घालायचंय. याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला घेतला. आता हे सगळं साहित्य कोरडेच असे फिरवून घेऊ आणि मग यानंतर यामध्ये आपल्याला ताक घालायचंय. आता यामध्ये ग्लासभर मी ताक घातलंय. थोडंसं आंबट ताक असेल ना तर मस्त टेस्ट येते. आता इथे पुदिना तर भरपूर तुम्ही घालू शकता, पण जे कोथिंबिरीचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. कोथिंबिरीमुळे सुद्धा शरीराला थंडावा मिळतो आणि पुदिना आणि कोथिंबिरीचं जे कॉम्बिनेशन होतं ना, यामुळे टेस्ट सुद्धा छान येते. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर मी इथे जास्तच वापरली आहे. मस्त हिरवा चुटूक रंग आलेला आहे. मस्त ताक झालंय. थंडगार हे ताक प्यायचं असेल तर एक बर्फाचा खडा यामध्ये घालायचा. रोजच्या जेवणामध्ये असं ताक जर तुम्ही प्यायलात, दुपारच्या वेळेस खास करून हे ताक प्यायचं, म्हणजे संपूर्ण दिवस शरीराला छान थंडावा मिळतो. तर हा झाला ताकाचा एक चटपटीत प्रकार. आता दुसरा प्रकार बघूयात, की जो तुम्ही रोजच्या रोज नाही बनवू शकलात, तरी सुद्धा आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा उन्हाळ्यामध्ये बनवायला हवा. आता इथे आपण आमसुलाची कढी बनवतोय. आमसुलाचं सरबत तुम्ही पाहिलं असेल किंवा आमसुलाची सोलकढी आपण पित असतो. तर आज आपण थोडासा वेगळा प्रकार म्हणजेच आमसुलाची कढी बनवतोय. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर इथे मी 4 मोठे चमचे भरून किंवा अंदाजे एक पाव वाटी भरून इथं आमसुलाचा आगळ घेतलाय किंवा आमसुलाचा तुम्ही कोळ काढून घेतला तरी सुद्धा चालेल. यामध्ये आपल्याला 2 चमचे, 2 पोह्याचे चमचे भरून बेसन पीठ घालायचंय. आता यामध्ये साधारण 1 ग्लासभर आपल्याला पाणी वाढवायचंय. आता ही जी कढी आपण बनवतोय ती मी एकसंत बनवतेय, थोडीशी पातळ बनवतेय. पण तुम्हाला जर थोडीशी दाटसर कढी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बेसनाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं वाढवू शकता. एखादा चमचा तुम्ही इथे वाढवलात तरी सुद्धा हलकीशी ही दाटसर होईल. आता यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या, घातलेलं बेसन चांगलं यामध्ये मिक्स करून घेतलं. आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर साधारण अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय. आता यामध्येच जो चटपटीतपणा आहे तो बॅलन्स व्हावा किंवा तिखटाचं प्रमाण जे आहे ते बॅलन्स व्हावं यासाठी अर्धा इंच गुळाचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ आणि पटकन फोडणी देऊ. आता यासाठी कढई मी इथे गॅसवरती चढवलेली आहे. आता फोडणी द्यायची आहे तर तेलाचा इथे अजिबात वापर करायचा नाही. हवं असेल तर तुम्ही करू शकता. पण सध्या उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपण ना तुपाचं सेवन करायला हवं. तर बऱ्याचदा असं होतं की उन्हाळ्यामध्ये खाल्लेलं अन्न किंवा आपण कधी तेलकट खातो, जड पदार्थ खातो. तर अशा वेळेस पचनक्रिया आपली बिघडली जाते. तर यासाठी आवर्जून आपण 1 चमचा तूप तरी रेग्युलर उन्हाळ्यामध्ये खायला हवं. 2 चमचे तुपामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि थोडंसं हिंग घातलं. आता थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची. थोडीशी परतून झाली की आपण जे मिश्रण आगळचं तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं. आता यानंतर गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो टू मीडियम वरती ठेवायची. यानंतर आपल्याला फक्त एक उकळी येईपर्यंतच आपल्याला ही कढी शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा कढीला अगदी 1-2 मिनिटांमध्येच छान उकळी आलेली आहे. एक उकळी आली दणदणून की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही तयार केलेली कढी तुम्ही अशीच सुद्धा पिऊ शकता किंवा जसं आपण टोमॅटो सार भातासोबत खातो, चपातीसोबत खातो तसं तुम्ही खाऊ शकता.
रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये एक अर्धी वाटी जरी तुम्ही ही आमसुलाची कढी घेतली तरी शरीराला छान थंडावा मिळतो. यामुळे ही कढी आठवड्यातून 2दा तरी व्हायलाच हवी. तिसरा प्रकार खूप साधा, सोपा आणि सिंपल आहे आणि विशेष म्हणजे खूप चटपटीत हा लागतो. तर यासाठी मी 2 ग्लास भरून इथे ताक घेतलंय. ताक थोडंसं हलकसं आंबट असायला हवं. यामध्ये 1 चमचा साखर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, याचबरोबर काळं मीठ सुद्धा घालायचंय. भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आणि यानंतर आपल्याला यामध्ये मिरचीचे तुकडे घालायचे. तर आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरची घाला. कारण हा मठ्ठा जास्त तिखट करून चालत नाही. आता यामध्येच आल्याचा रस सुद्धा घालायचा. यामुळे छान हा मठ्ठा तयार होतो. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि यानंतर हे चांगलं ढवळून घ्यायचंय. इथे मस्त थंडगार असा मठ्ठा तयार झाला. थोड्या वेळासाठी हा मठ्ठा फ्रीजमध्ये ठेवा किंवा यामध्ये बर्फाचे खडे घाला. जेवण झाल्यावरती मस्त थंडगार मठ्ठा दुपारच्या वेळेस रखरखत्या उन्हामध्ये व्हायलाच हवा. आता चौथा प्रकार बघू. साधा सोपाच आहे. आता यासाठी इथं मस्त घट्टसर असं दही घेतलेलं आहे. दही खूप आंबट नसावं. अगदी मस्त ताजं दही रोजच्या रोज तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये लावायला हवं. दही इथे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय. हवं असेल, घट्ट असेल हे दही, तर तुम्ही थोडंसं हे पातळ करून घेतलं तरी चालेल. आता या दह्यामध्येच 10 ते 12 पुदिन्याची पानं चांगली बारीक चिरून मिक्स करून घ्यायची आहेत. आता यामध्ये इतर साहित्य घालूयात. तर सगळ्यात आधी पाव चमचा आपलं रेग्युलर मीठ घातलं. पाव चमचा काळं मीठ सुद्धा घालायचंय. पाव चमचा इथे घेतलेला आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडीशी यामध्ये ना काळी मिरी पूड सुद्धा घालायची आणि अगदी पाव चमचा मी इथं लाल मिरचीची पावडर घेतली. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे ना मी 5 मिनिटापूर्वी 2 चमचे बुंदी पाण्यामध्ये भिजत घातली होती. ही छान भिजली गेली. यामधलं थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आणि ही तयार झालेली, निथळलेली चांगली बुंदी आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे. तर इथे बुंदी खूप जास्त पिळू नका, याचा शेप बिघडला जाईल. आता घातलेली ही बुंदी चांगली यामध्ये ढवळून घ्यायची. तर इथे मस्त बुंदी रायता तयार झालेला आहे. बुंदीच्या ऐवजी तुम्ही इथे कांदा घालू शकता किंवा काकडी किसून घालू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे रायते तुम्ही नक्कीच बनवू शकता. हे रायते तुम्ही मसाला भातासोबत किंवा रेग्युलर जरी आपण थाळी बनवली जेवणाची, तर या जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा वाढू शकता. आता एकदम भन्नाट असा 5वा आणि शेवटचा प्रकार बघू. तर यासाठी ना इथे मी एक पॅन गॅसवरती चढवलंय किंवा कढई तुम्ही चढवू शकता. हलकीशी गरम झाली, की यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. तर साधारण 2 चमचे इथे मी तूप घातलेलं आहे. तूप हलकसं गरम होऊ द्यायचं. तूप चांगलं गरम झालं, की यामध्ये पाव चमचा भरून मोहरी, पाव चमचा जिरे घालायचं आणि यानंतर थोडीशी हिंग यामध्ये घालायची. आता जिरी मोहरी चांगली तडतडली गेली, की यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली. आता यामध्ये अगदी पाव चमचा भरून आपल्याला लाल तिखट घालायचंय आणि लगेचच यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे. तर साधारण अर्धी वाटी चिंचेचा कोळ इथे मी घेतलेला आहे. आता यामध्ये लगेचच ग्लासभर आपल्याला पाणी वाढवायचं आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तर यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा घालायचा आहे. तर 1 चमचाभर यामध्ये मी गूळ घातलेला आहे किंवा इथे तुम्ही साखर सुद्धा घातली तरी सुद्धा चालेल. फक्त 1-2 मिनिटांसाठी हा चिंचेचा सार चांगला उकळून घ्यायचा. 1 ते 2 उकळी याला आली, की मस्त चिंचेचा सार तयार झाला. तर इथे अगदी 1 2 ते 3 मिनिटामध्ये मस्त उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम बंद केली आणि मस्त इथे चिंचेचा सार तयार झाला. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा दाह कमी करणारे हे 5 प्रकार आपण पाहिले. तर रोजच्या रोज ताटामध्ये एखादा तरी यातला पदार्थ असायला हवा. याचप्रमाणे इतरही पदार्थ आहेत, की जे तुमच्या शरीरासाठी थंडावा निर्माण करतात. तर यामध्ये कलिंगड, काकडी आहे, लिंबू पाणी, आंबील, यानंतर नाचणीची भाकरी, आमसुलाचं सार, उन्हाळ्यामध्ये ज्वारी, नाचणी किंवा तांदळाची भाकरी खायला हवी. पाण्यामध्ये वाळा घालून पाणी प्यायला हवं. यामुळे सुद्धा उष्णतेचा दाह कमी होतो. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्तात वाटला असेल. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.